नमस्कार मित्रांनो. सारं काही तिच्यासाठी 15 जुलै भागामध्ये उमा म्हणते चारूला सोडायला शिनू जाईल. रघुनाथ म्हणतो, उमा तुम्ही बरोबर बोलताय. नाही म्हणजे शिनू आत्ताच मुंबईला जाऊन आला. त्याला मुंबईची चांगली माहिती आहे. ठीक आहे, आपण चारूला सोडायला शिनूलाच पाठवूया. कांता म्हणतो, दादा माफ करा, तुम्ही जो निर्णय घेतला ना तो चुकीचा आहे. आणि शिनूला चारूबरोबर हे तर खूप चुकीचं आहे. तुम्हाला माहिती आहे ना शिनूसाठी चारूने किती गोंधळ केला. रघुनाथ म्हणतो, कांता भाऊजी मग दुसरा ऑप्शन काय आहे? जाऊ दे शिनूला, काही हरकत नाही. कांता बंधूकडे बघायला लागतो. बंधू म्हणतो, ठीक आहे दादा, तू म्हणतो ना तर जाऊ द्या. बंधू आणि कांता घरी येतात. कांता म्हणतो, बंधू दादा वहिनी ह्या घरातील मोठे, त्यांना निर्णय घ्यायचा पूर्ण हक्क आहे. पण त्यांचा आजचा निर्णय मला अजिबात आवडला नाही. तेवढ्यात मंजू आणि चारू येतात. बंधू म्हणतो, चारू तुला सोडण्यासाठी शिनू येईल. चारू म्हणते, नको नको बंधू काका, त्याची काहीच गरज नाही. मंजू म्हणते, चारू तू एकटी कशी जाणार? चारू म्हणते, मंजू आत्या तू विसरली का? अगं मी मुंबईलाच शिकले, मला मुंबईची पूर्ण माहिती आहे. बंधू म्हणतो, नाही दादानी सांगितलं ना तर शिनूच येईल. तेवढ्यात लाली येते आणि म्हणते, काय चाललंय, कोण कुठे जाणार आहे? कांता म्हणतो, चारूला सोडण्यासाठी शिनूला पाठवतायत. चारू जा तू आवरून घे. लाली म्हणते, तुम्ही डोक्यावर पडलात का? अहो ती मुलगी कशी आहे हे माहिती नाही तुम्हाला? नाही नाही, तिला सोडायला मी शिनूला नाही पाठवणार. बंधू म्हणतो, ताई ती जाती तर जाऊ दे ना. लाली म्हणते, ती बॅद मला घराबाहेर काढायचीच आहे, पण शिनू नाही जाणार. कांता म्हणतो, हा निर्णय दादांनी घेतला आहे. बंधू म्हणतो, ताई ती गेल्याशिवाय शिनूचा पिछा नाही सुटणार. लाली म्हणते, ठीक आहे तसं असेल तर जाऊ द्या. तेवढ्या शिनू येतो आणि म्हणतो, काय झालं? बंधू म्हणतो, तुला चारूला सोडायला जायचं. शिनू म्हणतो, मी कुठेही जाणार नाही. तेवढ्यात चारू येते आणि म्हणते, शिनू तुला नसेल यायचं तर काही हरकत नाही. बंधू म्हणतो, शिनू दादाने सांगितलंय. आता मात्र तो शांत बसून घेतो आणि चारूच्या मनासारखं होतं आणि ती स्माईल करते. पण नाटक करत म्हणते, शिनू मी जाईल. तर तो नाही ठीक आहे आणि आवरण्यासाठी जातो. पण कांताला मात्र अजिबात आवडत नाही. ओवी घरी येते. उमा म्हणते, आली इतक्यात? ती मावशी एवढा पाऊस होता ना नेटच चालत नाही, म्हणून म्हटलं तिथे बसून काय करणार. पण काय ग मावशी तू काय करतेस? उमा म्हणते, अगं चारू मुंबईला तिच्या मावशीकडे चालली. ओवी म्हणते, हो मग? उमा म्हणते, काहीतरी घरचं करते आणि निशीला पाठवते. ओवी म्हणते, मावशी पण ती चारू जाणार आहे का निशीकडे? ती म्हणते, नाही ग चारू कशाला जाईल, तिला सोडायला शिनू जातोय. ओवी शॉकून म्हणते, शिनू? ती म्हणते, हो अगं निशीकडे आत्तापर्यंत कुणीच गेलं नाही, म्हणून म्हटलं शिनू गेला तर तिला खूप आनंद होईल. हे काय ओवीला पण आवडत नाही. ती म्हणते, ठीक आहे मावशी मी तुला मदत करते. शिनू विचारात पडलेला असतो. तेवढ्यात ओवी हातात पिशवी घेऊन जाते. तर ओवी काय आणलंस तू? ती म्हणते, अरे निशीसाठी खाऊ दिला. पण तुला काय झालं, तू एवढा काय अपसेट आहे? चारूसोबत जायचं म्हणून. शिनू म्हणतो, अजून जायचं की नाही हा विचारच होत नाही आहे आणि तू म्हणतेस निशीकडे जा. चारूने एवढं काय काय केलं आणि तिच्यासोबत एवढा लांबचा प्रवास. ओवी म्हणते, श्रीनिवास अरे ती बदलली आता. आणि हे बघ तुझी ती बालपणीची मैत्रीण आहे ना, तू तिला एकटीला पाठवणार? अरे ती मेंटली डिस्टर्ब आहे आणि तुला पण माहिती आहे ती आता बदलली आहे. आणि मला सांग, तिच्या जागेवर मी असते तर तुम्हाला एकटीला पाठवलं असतं? शिनू नाही म्हणून मान हलवतो. ओवी म्हणते, दादा आणि मावशीला बघ, त्यांच्याबरोबर कुणी कसं वागलं ना तर ते चांगलेच वागतात. ते समोरच्याला चान्स देतात. ते कधी कुणाशी वाईट वागतात का? तू पण तुझ्या दादा मामा आणि उमाईसारखं वाग. तो स्माईल करतो. ती म्हणती, काय झालं? शिनू म्हणतो, तू ना मला आता उमाईसारखी वाटायला लागली. तिच्यासारखीच बोलते, तिच्यासारखीच वागते. ओवी तू जवळ असली ना तर उमाई जवळ असल्यासारखी वाटते. ओवी म्हणते, रिली बस माझं कौतुक बस, जा आणि आधी पॅकिंग कर, मी तुमचं तिकीट चेक करते. शिनू म्हणतो, हो. चारू येते म्हणते, उमात्या खरंच माझा अधिकार नाही आहे, पण मला माफ कर. मला दुर्बुद्धी सुचली म्हणून मी असं वागले. ते बरंच काही नाटक करते. उमा आणि रघुनाथ त्यावर लेक्चर देतात. आता चारू ओवीशी पण बोलते आणि म्हणते, ओवी एक आणि एक दिवस लाली आत्याचं मत तुझ्याबद्दल बदलेल, जसं माझं बदललं तसं. आणि त्या तुझं आणि शिनूचं लग्न
थाटामाटात लावतील. आता नेहमीप्रमाणे उमा रडायला लागते. चारू म्हणते, मला लग्नाला बोलवायला विसरू नकोस हा. तेव्हाच मी समजेल तू मला माफ केलं. ओवी म्हणते, चारू इट्स ओके, तू हे मुद्दाम नाही केलं. तुझं श्रीनिवासवर प्रेम होतं ना, पण आता तू तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करते. ऑल द बेस्ट. आणि आय एम शुअर तुला एखादा छान मुलगा मिळेल. चारू म्हणते, थँक्यू ओवी आणि मिठी मारते. उमा म्हणते, बरं चारू, हे घे तुझ्या मावशीला दे आणि मंजूने दिलं म्हणून सांगा. आणि ह्या निशीसाठी आठवणीने शिनूकडे दे. आता एवढं मुंबईला जातो म्हटल्यावर निशीला भेटणारच ना. चारूचं पुन्हा नाटक सुरू होतं आणि म्हणते, आता खरंच जातं आणि रडत बाहेर निघून जाते. शिनू बॅग घेऊन येतो. बंधू म्हणतो, शिनू झाली का तयारी? मंजू म्हणते, चारू मांगऱ्यात गेली, मी बघते तिला. तेवढ्यात चारू येते, तिच्या मागे ओवी. चारू म्हणते, शिनू हे उमात्याने दिलं निशीसाठी. त्या बोलल्या मुंबईला जातो ना, तिला पण भेटून ये. ओवी म्हणते, तिला सांग इकडे सगळे व्यवस्थित आहे. शिनू स्माईल करतो आणि तिच्याकडे बघत असतो. लाली म्हणते, आठवा लवकर, गाडी चुकायला नको ना. चारू जाते आणि हात जोडून म्हणते, येते लाली आत्या. लाली म्हणते, हां हां हां. ओवी शिनूजवळ जाते आणि हळूच म्हणते, लवकर ये. चारू सगळ्यांसोबत बोलते आणि सगळ्यांना नमस्कार करते. कांता म्हणतो, काय चाललं हे? चारू बॅग उचलते आणि बाहेर जाते. बंधू म्हणतो, शिनू सावकाश जा. कांता म्हणतो, काळजी घे रे. शिनू ओवीकडे बघतो, ती म्हणते, बाय. चारू गेल्यामुळे लालीला खूप आनंद होतो आणि ती हसायला लागते. चारू बॅग घेऊन जात असते आणि उमरा ओलांडायच्या आधी ती स्माईल करते आणि रागाने बघत असते आणि म्हणते, मेघना आंटी मी येते. तुम्हाला काय वाटतं, रघुनाथ आणि उमाने स्वतःच्या मुलीचाच खेळ केला का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.